तुम्ही पण आतापर्यंत फक्त जेमिनीवर इमेजेस बनवत बसलात का? तर मी तुम्हाला आज दाखवतो की जेमिनीची पॉवर काय. मी साधारण एक रिसर्च करीत होतो की FZ गाडी जी आहे यामाची, तर मला तिच्याविषयी फक्त रिव्ह्यूज आणि कम्पेअर करायचं होतं ऑदरसोबत. तर मी फक्त एक जस्ट एवढी लाईन दिली आणि त्याला इथं सांगितलं की डीप रिसर्च कर, ठीक आहे. तर त्यानंतर त्याने त्याच्यावर ॲनालाइज केला, मला क्वेश्चन्स दिले की या प्रकारे तुम्हाला पाहिजे का, ठीक आहे. तर मी त्याला सांगितलं स्टार्ट रिसर्च. तर त्यांनी पहिलं मला असं एक पूर्ण होल रिसर्च तयार करून दिला, जो की त्याने यूट्यूब ऑफिशियल वेबसाईट्स आणि खूप साऱ्या जागेवरून तो रिव्ह्यू आणलेला आहे, जो की आपल्याला एका जागेवर भेटतोय पूर्ण. आता फक्त तो इथंच नाही थांबलेला, आपण पाहू शकतो की AIचं इन्व्हेन्शन खूप लांब गेलेलं आहे, ज्यामध्ये मला एक हा टेबल सर्वात महत्त्वाचा टेबल हा एक एक व्हॅल्यू त्यांनी ऑफिशियल वेबसाईट झाली किंवा अदर्स गोष्टीवरून त्यांनी रिसर्च करून आणलेलं आहे. तर याच्यात आपण अजून एक गोष्ट पाहू शकतो, इथं आपल्याला एक 4 फंक्शन भेटतात, ज्यामध्ये आपण एक वेब पेज, या रिसर्च पेपरचा आपण एक वेब पेज तयार करू शकतो, एक इन्फोग्राम, जे की मी तुम्हाला दाखवतो थांबा. 4 प्रकारे मी तयार केलेलं आहे रिसर्च, ठीक आहे. हे पहा, हे कंपॅरिझन आहे ऑदर्स बाईकसोबत आणि FZ यामासोबत. पहा तुम्ही, आपल्याला कोणी फसू शकत नाही की आता हा रिअल टाईम एकदम रिसर्च आहे, जो की ग्लोबली त्याने रिसर्च केला आहे. मायलेज किती देते गाडी, रिअलमध्ये त्यांच्या कंपनीचं किती होता आणि हे किती. तर इतका डीपली रिसर्च आपण जेमिनीचा यूज करू शकतो. थोडंसं स्मार्ट बना, नक्कीच त्या गोष्टीचा वापर करा, ठीक आहे. आणि याच्यावरून तुम्ही स्वतःचा बिझनेस जर असेल तर त्याची एक सिंपल वेबसाईट विदिन अ सेकंड बनवू शकता, विदिन अ सेकंड्स. म्हणजे काही मिनिटाच्या, काही सेकंदात, मिनिटात सुद्धा नाही, काही सेकंदात ही गोष्ट तयार होती, ठीक आहे. पाहू शकता तुम्ही, अजून ते 4 प्रकारचे ऑप्शन आहेत, ज्यामध्ये आपण क्यूज, आता लास्टला एक क्यूज पण आहे, ज्यामध्ये तुम्ही क्यूज तयार करू शकता, ठीक आहे. हे पहा,